मनसे नेते योगेश चिले यांनी आमदार राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन विविध आरोप केलेले आहेत। एका अधिकाराच्या बदल्यासाठी शिफारस केल्याचे म्हटले। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार अमोल मिटकरी आहेत। योगेश चिलेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये विविध आरोप जे आहेत ते केले आहेत। प्रवीण लोखंडे अधिकाराच्या बदलीसाठी तुम्ही पत्र दिलीप वळसे पाटलांना दिल्याचं म्हटलंय। अनेक आरोप त्यांनी केले आहेत। आता असं आहे, याचा हात काळा आहे, थोबाळानं का गोरा आहे याचं तोंडही मी पाहिलेलं नाही। नंबर 1, आता हा कोणीतरी लुंग्या सुंग्या येतो आणि आरोप करतो, त्या आरोपाला काही तथ्य असलं पाहिजे, तसं काही पत्र त्याच्याकडे आहे का ते असलं पाहिजे। आणि हा तरी कुठल्या राजा हरिश्चंद्राच्या पोटी जन्माला आला आहे का याची, हा त्यातलं तसंही नाही आहे। याची पनवेलमध्ये ओळखच खंडणी बहादर आहे। त्याच्यामुळे दुसऱ्याच्या चरित्राकडे बोट उचलताना शेवटी 4 बोटं आपल्याकडे आहेत हे त्यांनी पाहायला पाहिजे। अशा टुकार गुंडांकडे बी काय उत्तर द्यायचं, त्यांनी सिद्ध करावं ना, आरोप असतील तर त्याच्याकडे सिद्ध करावं त्यांनी। या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलं आहे की हॉटेल हयातचं प्रकरणसुद्धा तुमच्यासाठी राखीव ठेवलं आहे, ते सुद्धा काढू नाही। त्याच्याकडं आणखी काही हॉटेलचे नावं असतील तर त्यांनी प्रत्येक काढावे आणि तो जितका खालच्या पातळीवर जाईल आम्ही त्याच्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊ, कारण त्याची एवढी अंडी पिल्ली कंत्राटदारांनी माझ्याकडे दिलेली आहेत। आणि शेवटी असं आहे की त्याला त्याची अवकात माहीत आहे। त्या नालायकाला भामट्याला आमचा प्रश्न असा आहे की का रे बाबा, तुझा मालक दादांवर बोलला, आम्ही उत्तर दिलं, तर वैचारिक संघर्ष करणं बाळा। तू तिथे येऊन दगडं मारतो, कपडे काढण्याची भाषा, मारून टाकू, त्याच्यानंतर मग त्यांनी घासलेट विकलं, त्यांनी DDRची बदली केली, ते हयातचं प्रकरण तुझ्याकडे, तुला ही माहिती कोण्या मूर्खानं दिली हे मला माहीत आहे। आणि तू ज्याच्या भरोशावर उडतो त्याची अंडी पिल्ली माझ्याकडे आहे। मी वाटच पाहतो, शिशुपाल 100 वेळा ज्यावेळेस भुगतो ना त्यावेळेस त्याचा अंतिम काळ जवळ आला असं समजायचं। एक जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये कर्णबाळा दुनबाळे मुख्य आरोपी आहेत, ते अद्यापही फरार आहेत। त्यांनी अंतरिम जामिनासाठी या ठिकाणी अर्ज केलेला आहे। कारवाई जे पोलिसांचं पथक मुंबईला त्यांच्या शोधासाठी केलेलं, मात्र अद्यापपर्यंत काही ठोस हाती लागलं नाही। 5वा दिवस अकोला पोलिसांचा आहे की त्यांनी मला आश्वस्त केलं होतं की याला आम्ही याच्या मुसक्या आवळू। आजचा 5वा 6वा दिवस आहे, अद्यापही त्याचा कुठं थांगपत्ता लागत नाही। एक तर तो शिवतीर्थावर लपलेला आहे, एक तर तो कोणीतरी मनसेच्या मोठ्या नेत्यांच्या आश्रयाने लपलेला आहे। त्याच्यामुळे हा दुबाळा जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत माझा पोलिसांवरचा विश्वास दृढ होणार नाही। आणि एक महिला आणि तो हे दोघंजण मात्र अद्यापही फरार आहेत। आज त्या संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पण थोड्या वेळात पार पडते। 21 आरोपी आता डिटेक्ट झालेले आहेत सगळ्या प्रकरणामध्ये। दुनबाळाच्या ड्रायव्हरनी दगड मारला होता हे कालच्या CCTVमध्ये समोर आलेलं आहे। त्याच्यामुळे त्याला तात्काळ त्याच्या मुसक्या आवळल्या पाहिजे, अन्यथा जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्याला अकोला पोलीस जबाबदार राहतील। निलेश राणेंनी या संपूर्ण प्रकरणानंतर ट्विट केलं होतं, आता फक्त गाडी फोडली, पुढे जर बोलाल तर थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही। कोण थोबाड फोडणार आहे माझं? तो थोबाड फोडणार आहे, गोळ्या मारणार आहे, गाळ्या फोडणार आहे, कपडे काढणार आहे, शिव्या देणार आहे, कशासाठी? आणि माझं थोबाड फोडून त्याला काय भेटणार आहे? शेवटी आपली एक तुमच्या पक्षाचं काम करा ना। तुम्ही दुसऱ्या पक्षाचे प्रवक्ते कशाला होत आहे? तुमचा भाऊ बोलला, मला असं वाटतं की त्यांचे बंधू बोलले होते, त्याबद्दल कदाचित ते बोलले असावेत। त्याच्यामुळे आणि त्यांनी किती वाजता बोललं हे महत्त्वाचं आहे ना। अशी व्यक्ती साधारणपणे जी बेताल बोलते ते त्यांनी किती वाजता ट्विट केलं? रात्रीचे 8 वाजले असतील, 8 नंतर केलं असेल तर मी समजू शकतो की ते भावनेच्या भरात झालं असेल। दिवसा केलं असेल तर समजून जायचं की काहीतरी गांभीर्य आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे ट्विट मी 8 नंतर वाचलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं ते विचलित असतात त्यावेळेस। या संपूर्ण तुमच्या प्रकारानंतर पाहिलं तर मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंची भेट झाली। तुमच्या या संपूर्ण प्रकरणासंदर्भात कुठली दखल अद्यापपर्यंत शासनाकडून घेण्यात आली आहे? अद्यापपर्यंत अजिबात दखल घेतल्या गेलेली नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विधिमंडळाचे प्रमुख असतात, ते सर्व आमदारांचे प्रमुख असतात, ते कुटुंब प्रमुख असतात। आणि कुटुंब प्रमुख या नात्यानं 288 आणि 76 म्हणजे जे काही आता कोरम आहे आमचा सगळा विधिमंडळाचा, त्यातले जे काही आता विधिमंडळ सदस्यातला आम्ही आहे, मी असेल किंवा काँग्रेसचा कोणी असेल, मग उद्या काँग्रेसच्या एखाद्या माणसावर हल्ला झाला तर मुख्यमंत्र्यांनी विचारायचं नाही का? इथं का तुम्ही पक्ष पाहणार का? मी विधिमंडळ सदस्य आहे। अद्यापही माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी साधी विचारपूसही केली नाही। उलट ज्यांच्या टुकार गुंडांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना 2 तास ते घेऊन बसले, याचा अर्थ त्यांना त्यांचं पाठबळ आहे। पाठराखण मुख्यमंत्री करतात या संपूर्ण प्रकरणामध्ये मनसेची? अर्थातच तो मुख्य आरोपी पकडला जात नाही आहे। मुख्यमंत्री बोलायला तयार नाही, मुख्यमंत्र्यांचा संपर्क होत नाही। आणि परत मी असं बोललं की मग महायुतीमध्ये ठिणगी पाडली मिटकरींनी। साधारण 2-2 तास चर्चा जी झाली, ते चर्चा कशा संदर्भात होत्या ते जरा महाराष्ट्रासमोर येऊ द्या। की मिटकरीला आता खलास करण्याची सुपारी घेतलेली आहे का हे सुद्धा जरा येऊ द्या।
मला मारायची सुपारी घेतली असेल एखाद्याने, किंवा सुपारी बहादर म्हटलं की ज्यांच्या बुळाला आग लागते, त्यांच्यात दम असेल किंवा ते खरंच मर्द असतील तर ब्रिजभूषण सिंगांनी तर चुवा म्हटलं होतं ना. आदित्य ठाकरेंनी अनेकदा याबाबतीत उल्लेख केलेला आहे. त्यांना विचारानं त्यांना जा, फक्त एखादं सॉफ्ट टार्गेट पकडायचं आणि त्या माणसाच्या मरणाची वाट पाहायची. अशा प्रकारचं राजकारण चाललं आहे. हे महाराष्ट्राला चित्र चांगलं नाही. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीचं भान राखायला पाहिजे होतं, पण त्यांनी राखलं नाही. याबद्दल मी खेद व्यक्त करतो. निश्चित तर हे होते आमदार अमोल मिटकरी. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीचं भान राखलं नाही, त्यामुळे मी त्यांच्या या भूमिकेबद्दल खेद व्यक्त करत असल्याचं त्यांनी म्हटलं. विवेक गावंडे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.